त्यांची संख्या दिवसेंदिवस खूप कमी होत चालली आहे. जी आपण सोडतो एवढी पिल्लं, त्यामध्ये हजारामधलं एक पिल्लू कुठे जगतंय, कारण ते तेवढं मोठं व्हायला वेळ लागतं. तेवढं हातामध्ये आत्ता आपल्याला जी सापडलेली कासव आहेत ती आहेत. दादा आपण एक कासव सोडणार आहे ना पाण्यामध्ये आता? आपण जमिनीवर सोडणार आहे, पाण्यात त्यांची ती जातील. ओके. तर नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण निघालो आहे गुहागरला. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना एकदम स्पेशल असणार आहे, एकदम वेगळा असणार आहे. कारण हा जो आपण व्हिडिओ करतोय ना एकदम अनोखा व्हिडिओ आहे. कारण हे जे आपण आता करायला चाललो आहे ना, तर याच्या आधी मीही केलेलं नाही आहे किंवा तुम्ही असे कोणी असाल त्यांनी हे असं कधी पाहिलंही नसेल. मित्रांनो, आज आपण चाललो आहे गुहागरला टर्टल फेस्टिवलला. म्हणजे त्या ठिकाणी आहेत ना कासव संवर्धन केलं जातं. छोटे छोटे कासवांची पिल्लं असतात ना, ते रिझर्व करून आता ती अंड्यातून बाहेर येतात आणि त्यांना तिथले जे रिझर्व करणारे माणसं आहेत ना ते समुद्रामध्ये सोडतात. असा अनोखा एक्सपिरियन्स असणार आहे. तर चला आपण जाऊया गुहागरला आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या फेस्टिवलविषयी ना माझ्या मनात सुद्धा खूप सारी क्युरियोसिटी आहे. म्हणजे ते कासवांची पिल्लं कशी दिसतात, त्यांची जात कोणती, त्यांना कशाप्रकारे तिथं रिझर्व केलं जातं, त्यांना कशाप्रकारे तिकडे सोडलं जातात ना, असे अनेक सारे प्रश्न माझ्या मनात आहेत. तुमच्या मनात प्रश्न ह्या असतीलच. तर या सगळ्यांची उत्तरं मिळणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनल नवीन असेल कोणी त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर तुम्ही पाहू शकता की हा अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि आपले सूर्यनारायण. तर फायनली मित्रांनो, ज्या ठिकाणी आपलं लोकेशन आहे, ज्या ठिकाणी कासव संवर्धन केलेले आहेत, त्या ठिकाणी आता आपण पोहोचलोय. जर तुम्हाला ह्या ठिकाणी यायचं असेल ना, तर तुम्ही गुहागर आल्यानंतर आहे ना, गुहागरमधील पेंबादेवीचं मंदिर कोणालाही विचारा, तिथूनच एक बाजूने रस्ता या बीचपर्यंत येतोय. तर चला आता इथे पोहोचलोय, आपण जागेवरती जाऊया आणि तिथला अनुभव घेऊया. तर मित्रांनो, त्याची आपल्याला उत्सुकता लागलेली आहे. त्या ठिकाणी पोहोचलोय आपण आणि तुम्ही ते पाहू शकता की या नेटमध्ये ही अंडी आहेत, ते टोपल्या दिसतं आपल्याला, त्याच्यामध्ये रिझर्व केलेले आहेत. थोड्याच वेळात तिथे दादा येतील ते आणि आपण यामधून किती अंडी मिळतील हे पाहूया. अशा प्रकारे त्यांनी ते घरटी नंबर करून ठेवलेली आहे. ती मागची तुम्हाला दिसते, ही मागची घरटी टोपल्या आहेत. त्यातलं आता ह्यात किती पिल्लं पाहायला मिळत आहेत ते बघूया. मित्रांनो, तुम्ही जर इथे येत आहे ना, तर इथे तुम्हाला काही नियम सुद्धा दिलेले आहेत. महाराष्ट्र वन विभाग त्यांच्या खात्या अंतर्गत इथे काही रूल सुद्धा आहेत, ते तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, इथं पाहता तुम्ही, हे पहिली हॅचरी आहे, ही दुसरी हॅचरी आहे आणि इथे तिसरी हॅचरी आहे. 3 हॅचरीज आहेत. तर आता आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये आपल्याला किती पिल्लं पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. आपण ते पहिली हॅचरी पाहिली, ही दुसरी हॅचरी आहे. ह्याच्यामध्ये इथं साधारणतः 10 ते 12 अजून टोपल्या आहेत, म्हणजे 10 ते 12 घरटी आहेत. पुढे तिथं गेल्यानंतर तिकडे ती तिसरी हॅचरी आहे. तर दादा लवकरच येतील आणि आपल्याला हा अमेझिंग असा एक्सपिरियन्स करायला भेटेल. समोर याच हॅचरीज आहेत आणि त्याच्या बाजूला आहे ना मित्रांनो, असा हा अमेझिंग नजारा आहे. तर दादांना यायला थोडा वेळ आहे, तोपर्यंत आपण आहे ना समुद्राचा एन्जॉय घेऊया. समुद्रकिनारी आपण आलो आहे आणि काही मच्छीमार बांधव आहेत ना, हे समुद्रात जागा टाकून त्यांना मासे पकडताना दिसतात. तर मित्रांनो, ज्यांनी लीड घेऊन हे प्रोग्राम रन करतात ते प्रसन्न आता आलेत. थोड्याच वेळात इथं आपण आता कासव बाहेर घेऊ आणि समुद्रात सोडू. नंतर आपण तिथे गप्पा करणारच आहोत, पण त्यांचं ते काम पूर्ण होऊ द्या. मित्रांनो, इथं आपण आत्ता आलो आहे आणि आपल्याला दादाकडनं आहे ना असा एक व्हिडिओ मिळाला आहे की मादी कशाप्रकारे अंडी घालून पुन्हा समुद्रात जाते ना, तो एक व्हिडिओ मिळाला आहे. तो हा पुढचा व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. मित्रांनो, आता आपल्यासोबत प्रसन्न दादाचा एक मित्र सुद्धा आहे. त्याला विक्रम दादा त्याचं नाव आहे. दादा, आता आपण हे काय करतोय? आपण हे पिढ्यांसाठी संरक्षण करतोय,
पर्यटक लोक येतात पण आतमध्ये जाऊ नये म्हणून. अच्छा, त्याच्यासाठी आपण कंपाऊंड जेणेकरून सुरळीत ती पिल्लं समुद्रामध्ये जावी. जाण्यासाठी तर आपण त्याला पूर्णपणे फेन्सिंग करून घेतो, जेणेकरून ह्याचं पब्लिक ह्याच्या बाहेर उभं राहायचं. बाहेर उभं राहायचं. आतमध्ये जात्यामध्ये कोणाला पाय बी पडतो. ओके ओके. मित्रांनो, अशी व्हिडिओ आहेत ना फक्त आपण अंजरले किंवा वेळातच पाहिले असतील, पण मित्रांनो आत्ता वेळ आली आपल्या गुहागरची. आपल्या गुहामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रकल्प राबवले जात आहेत. तर आपल्या गुहागरला मोठं करायचं काम आहे ना आपलंच असणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक इथपर्यंत येतील आणि इथल्या टुरिझमला वाव मिळेल. आता बघा चारी बाजूनी सळ्या आणि त्याला रश्शींनी पूर्णपणे हे पॅक केलेलं आहे, जेणेकरून इथला जो मधला पॅसेज आहे त्यातून ही पिल्लं आतमध्ये जातील. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की ही कासवाची पिल्लं किती छोटी छोटी असतात. मित्रांनो, आता प्रसन्न दादा आहे, त्याच्या हातामध्ये आत्ता आपल्याला जी सापडलेली कासव आहेत ती आहेत. दादा आपण एक कासव सोडणार आहे ना पाण्यामध्ये आता? आपण जमिनीवर सोडणार आहे, ते पाण्यात त्यांची ती जातील. ओके. मध्ये सुद्धा ही कासव आहेत. बागेचे मालक आमचे. मित्रांनो, इथे आपण कासवांचा जो अनुभव घ्यायचा आहे ना, इथे आपल्याला एका मॅडमशी ओळख झाली. त्यांचं नाव आहे निधी म्हात्रे मॅडम. त्या MSc करतात वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन या विषयामध्ये. तर त्यांच्याकडनं आहे ना आपण ह्याची थोडीशी माहिती जाणून घेऊया. हाय, सो इथे आपण टर्टल कन्झर्वेशन करतोय. तर इथे आपण ऑलिव्ह रिडली सी टर्टल्स जे जगामध्ये 7 प्रजाती आहेत त्यामधली एक इथे येऊन नेस्टिंग करते. तर ही नेस्टिंग चालू होते अंदाजे नोव्हेंबर किंवा डिसेंबर टू मार्चपर्यंत असते. मार्च आणि ह्याचे हॅचलिंग्स मार्चपासून एप्रिल मेपर्यंत बाहेर यायला लागतात. तर अंदाजे जेव्हा ही टर्टल नेस्ट करून जाते त्यानंतर जे हॅचरी मॅनेजर्स असतात ते हे एग्स कलेक्ट करतात आणि ते आणून इथे ठेवतात. ही हॅचरी आहे, याला आपण एग सेतू हॅचरी असं बोलतो. काही जागेवर जर खूप जागा असेल तर आपण तिथेच ते नेस्ट प्रत्येक सिंगल नेस्ट कन्झर्व करतो, त्याला आम्ही इनसेतू हॅचरी म्हणतो. तर आपल्या महाराष्ट्राच्या पट्ट्यावर गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षीपर्यंत फक्त ऑलिव्ह रिडलीचे नेस्टिंग्स मिळत होते, पण गेल्या वर्षीपासून ग्रीन सी टर्टल्सचे नेस्टिंग्स पण मिळायला लागले आहेत. तर जेव्हा ही कासव येते ही अंधारात येते, जेव्हा भरती वगैरे असते तेव्हा ती येते आणि ती इथे खड्डा करते तिच्या अंड्यांसाठी. तो खड्डा एक आपलं जे पाण्याचं मडकं असतं त्या मडकाच्या आकाराचं असतं आणि ती त्यामध्ये 50 ते 250 इतपत अंडी घालू शकते एका वेळेला. आणि ती प्रोसेस झाल्यानंतर ती परत जाते. तर त्यानंतर हे हॅचरी मॅनेजर दर रात्री प्रत्येक एका 1-2 तासाने गस्ती घालत असतात आणि जेव्हा त्यांना ते ट्रॅक्स मिळतात ते नेस्ट लोकेट करतात. ती अंडी कलेक्ट करतात एका बकेटमध्ये आणि ते इथे येऊन तिन्ही जशी घातली आहेत ते गड्डा मिमिक करायचा प्रयत्न करतात आणि ते आणून इथे ठेवतात. आणि ती अंडी इन्क्युबेट किंवा उबायला 45 दिवसापासून 55-60 दिवस जातात अपॉन द टेम्परेचर. त्यानंतर ती पिल्लं बाहेर येतात. जेव्हा ती पिल्लं पूर्ण बाहेर येतात त्यानंतर ते त्यांना कलेक्ट करतात आणि ते सोडतात. ते जसे ती पिल्लं बाहेर येतील तसे ते बघतात प्रत्येक 1-2 तासाने आणि ती तशीच आम्ही सोडून देतो समुद्रामध्ये. हे कासव सी टर्टल्सचं आयुष्य 60-80 वर्षापर्यंत आहे आणि हे अंडी घालायला सुरुवात 18 ते 20 वर्षापासून करतं. तर आपण ह्यांना कन्झर्व का करतो तर सी टर्टल्स हे मोस्टली जे जेलीफिश असतात जे आपल्यासाठी पॉयझनस किंवा असतात ते खातात आणि ऑल्सो ते जे मेलेले मासे वगैरे असतात ते खातात. म्हणजे
जे आपली गोरढुरं जी आपलं इकडे पाळा पाचोळा खायचं काम करतात, ही सी टर्टल्स त्या समुद्रामध्ये ते काम करतात आणि अंदाज आपण बोलू शकतो की समुद्र साफ करायचं काम करतात. म्हणून आपण त्यांना कन्झर्व करतो आणि ह्यांची संख्या दिवसेंदिवस खूप कमी होत चालली आहे. जी आपण सोडतो एवढी पिल्लं, त्यामध्ये हजारामधलं एक पिल्लू कुठे जगतंय, कारण ते तेवढं मोठं व्हायला वेळ लागतं. तेवढं मोठं जे जगलं तर बोटला आपटून, पंख्यांना आपटून किंवा जाळ्यामध्ये अडकून मरतं किंवा कधी कधी बोटींचं ऑइल स्पिल होतं. तर ह्यांना प्रत्येक एका ठराविक वेळानंतर वरती येऊन श्वास घ्यावा लागतो. सो ते ऑइल त्यांच्या आतमध्ये जाऊन ते त्यामुळेही मरू शकतात. म्हणून आपण ह्यांना खूप कन्झर्व करायचा प्रयत्न करतो. हीच आत्ता वेळ आलेली आहे ज्या ठिकाणी आत्ता ही कासवे आहेत ना ते सोडले जातील आणि ती हळूहळू ह्या समुद्रामध्ये जातील. ती छोटी छोटी पिल्लं आहेत कासवांची. मित्रांनो हे बघा, ह्या पिल्लांमध्ये ना रेस लागली आहे की पहिलं माझ्या घरी कोण जाणार. एक ते पिल्लू पुढं आहे, बाकीची पिल्लं मागोमाग त्याला फॉलो करत आहेत. मित्रांनो आता आपण पाहतोय एक मला नवल असं दिसतंय की ही कासवं आपण जिथं सोडली आहेत ना ती अगदी आहे ना बरोबर समुद्राच्या दिशेनेच निघाली आहेत. आजूबाजूला कुठेही डायव्हर्ट होत नाही आहेत. ही निसर्गाची कमालच म्हणावी लागेल. आता नाही छोटी छोटी जी पिल्लं आहेत ना समुद्रात जातील आणि मित्रांनो हे येणारं उद्या ह्याचं भविष्य आहे. आणि एकदा काही सगळी कासवांची पिल्लं पाण्यात गेल्यानंतर आहे ना इथला हा प्रोग्राम संपेल. जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल ना तर तुम्हाला गुहागरमध्ये पिंपळदेवी मंदिर आहे त्याच्या बाजूने एक रस्ता या बीचपर्यंत येतो, त्या ठिकाणी तुम्हाला यायला लागेल. मित्रांनो हा अमेझिंग एक्सपिरियन्स आहे ना तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि इथं येऊन तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करा. तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, एक कमेंट नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.